श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला चालू झालेले आहेत आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. तसेच आपण प्रत्येक दिवशी कुलदेवीची पूजा करत असतो, घटाला माळ पाणी करत असतो, नैवेद्य दाखवत असतो, देवीची आरती केली जाते. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील केला जातो. त्याचबरोबर कुंकुमार्जन करणं, हवन करणं, त्याचबरोबर कन्यापूजन करणं, अशा बऱ्याचशा सेवा ज्या आहेत तर त्या या नवरात्रामध्ये या 9 दिवसामध्ये पार पाडल्या जातात. आणि बघा, जेव्हा आपण ह्या काही सेवा करतो, भक्तिभावाने देवीची पूजा आराधना करतो, त्यावेळेस आपण आपली सेवा जी आहे तर ती देवांपर्यंत पोहोचली का नाही, तर असा प्रश्न ह्या बऱ्याचशा महिलांना किंवा बांधवांना देखील पडलेला असेल. आपण एवढं मनोभावे देवीची सेवा केलेली आहे तर ती सेवा देवीने स्वीकारली आहे का नाही, देवी आपल्यावरती प्रसन्न आहे की नाही, हे प्रत्येकाला वाटत असते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर हे जर 3 लक्षणे तुम्हाला दिसली तर समजून जा, कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. देवी माता तुमच्यावर कृपा आशीर्वाद देखील बरसवत असते. अशा या देवीची पूजा आराधना आपण खूप मनोभावे करत असतो आणि आपली सेवा देवीपर्यंत पोहोचली का नाही हे समजण्यासाठीच आजच्या व्हिडिओचे जे काही लक्षणं आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोणती अशी लक्षणं आहेत तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे, म्हणजे आपली जी कुलदेवी आहे तिचं नाव लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर ओम कुलदेवताय नमः असं लिहिलं तरी चालेल. आता बघा, आपण सर्वात अगोदर हे जाणून घेऊया की कुलदेवी म्हणजे नेमकं काय असतं. तर आपल्या कुळाचं रक्षण करते ती म्हणजे आपली कुलदेवी. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला असतो आणि कुलदेवीच्या परवानगीशिवाय बाहेरची जी वाईट शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. जी देवी आपल्या कुळाचा कुळाचार करत असते त्या देवीला आपण कुलदेवी असं म्हणत असतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेले आपल्या कुलदेवीची सेवा ही प्रत्येकाने घरामध्ये केलीच पाहिजे. तर बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या कुलदेवी असू शकतात, कारण प्रत्येकाची कुलदेवी ही सारखी नसते. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. कुणाची तुळजापूरची तुळजाभवानी तर कुणाची मोहोट्याची रेणुका किंवा मग माहूरगडची रेणुका किंवा राशींची अमाई, त्याचबरोबर कुणाची कुलदेवी कोल्हापूरची अंबाबाई, असं वेगवेगळे कुलदेवी असू शकतात. प्रत्येकाची कुलदेवी ही सारखी नसते, ती वेगवेगळी असते आणि आपली कुलदेवी आपल्याला माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलांचा सांभाळ करते त्याच पद्धतीने आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या परिवाराचा सांभाळ करत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणतेही व्रतवैकल्य किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, कारण कुलदेवी स्वतः स्वयंभू आहे आणि ती पिढ्यानपिढ्या तिच्या आपल्याकडून आपण तिचं पूजा अर्चा सेवा ह्या करत असतो. जर एखाद्या घरातली कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतात. तसेच त्या घरामध्ये संतान प्राप्ती देखील होत नाही. संतान सुख प्राप्त होण्यासाठी सुद्धा अडथळे निर्माण होत असतात आणि वेगवेगळ्या ज्या अडीअडचणी आहेत तर त्या घरामध्ये निर्माण होत असतात. आपली कुलदेवी जी आहे तर त्या छोट्याच्या छोट्या सेवेने सुद्धा प्रसन्न होत असते
आणि म्हणूनच शुक्रवार, मंगळवार हाच आपल्या कुलदेवीचा वार असतो. या दिवशी देवीची सेवा, पूजा, उपासना आपल्याला करायची आहे. जास्त काही करायची गरज नसते. दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करून तिला प्रार्थना करायची आहे. तसेच तिची वर्षभरातून एकदा ओटी भरावी लागते. तिची ओटी जर तुम्ही वर्षातून एकदा भरली तरीसुद्धा ती आपल्यावरती प्रसन्न होते. तर पहा, आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी वर्षातून एकदा तरी आपले मूळ बाळ घेऊन कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी जायला हवे. यामुळे काय होतं की आपल्यावरती एखादी आकस्मिक समस्या येणार असेल तर त्यामुळे आपल्या कुलदेवी जी आहे तर ते आपलं रक्षण करत असते. आणि तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केली जाते. कारण मंगल कलश म्हणजेच आपल्या कुलदेवीचं एक स्वरूप आहे. यामुळे आपल्या घरावर अडीअडचणी, संकट हे येत नाही. आता पहा, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही प्रोग्राम असतो, काही कार्यक्रम असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादं मूल जन्माला आलं तर त्यावेळेस आपल्याला आपल्या कुलदेवीची आठवण ही करायची असते. आता आपण पाहणार आहोत की आपल्या कुलदेवीचे कोणते असे लक्षणं आहेत की आपली सेवा तिच्यापर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला कळते. पहिला शुभ संकेत म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सकाळी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावला, पूजा केली आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुमच्या दिव्याच्यामध्ये म्हणजे जो दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये फुलाचा आकार तयार झाला किंवा मग चंद्राचा आकार तयार झाला तर नक्कीच समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे आणि कुलदेवीचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावरती लाभलेला आहे. आता पहा, दुसरा शुभ संकेत असा आहे की तुम्ही काही कामानिमित्त घराच्या बाहेर पडला आहात आणि जाताना तुम्हाला एक लाल रंगाची साडी घातलेली स्त्री आहे आणि तिने कपाळावरती कुंकू लावलेला आहे, हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि ती दिसायला अगदी सुंदर असेल तर तुमची कुलदेवी जी आहे तर ती तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न आहे. त्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर तुमच्या घरामध्ये अचानकच काळ्या मुंग्या यायला लागल्या, घरामध्ये वारंवार मुंग्या होत नसतात, कधी कधी काळ्या मुंग्या ज्या आहेत तर त्या अचानकच आपल्याला घरामध्ये येताना दिसतात, तर नक्की समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे आणि ती कुलदेवी जी आहे तर ती तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत आहे. ज्यावेळेस तुम्हाला अशा काळ्या मुंग्या दिसतील त्यावेळेस तुम्हाला त्यांना साखर खायला टाकायची आहे आणि थोड्या वेळानेच तुम्ही बघताल की त्या मुंग्या गायब झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला कुठेच दिसत नाही. तर असा साक्षात्कार जर तुम्हाला झाला तर समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न आहे. असं म्हटलं जातं की काळ्या मुंग्या घरामध्ये निघाल्यामुळं आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे. ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये आहे. ज्या घराची कुलदेवी त्या घरावरती प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे अडीअडचणी, बाधा ह्या निर्माण होत नाही. अशा घरातील व्यक्तींचे कामं हे 100% पूर्ण होतात. त्यांच्या कामामध्ये कधीही अडथळे येत नाही. जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये अडथळे येत असतील तर समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी तुम्हाला जाऊन तिचा कुळाचार करायचा आहे. तसेच घरातील एका तरी व्यक्तीने या 9 दिवसाचे व्रत जे आहे तर ते नक्की करावे. तसेच ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असते त्या घरातील व्यक्ती एकमेकांचा आदर नेहमी करत असतात आणि त्या घरामध्ये सर्वजण एकमेकांचा विचार करतात. त्या घरामध्ये कधीही गृहकलह, भांडणं होत नाही. त्या घरातील स्त्रिया ह्या पुरुषांचा आदर करत असतात आणि पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करत असतात. त्या घरातील मुलं देखील आज्ञाकारी असतात. तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवी प्रसन्न आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. तसेच यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला अगदी प्रसन्न वाटत असेल, तुम्हाला एकदम आनंदी वाटत असेल, जसं की आपण घरामध्ये अत्तर लावलेलं आहे किंवा काही धूप अगरबत्ती लावलेली आहे, त्याचा सुगंध जसा दरवळतो तसं जर आपल्याला धूप अगरबत्ती न लावता, अत्तर न लावता जर आपल्याला जाणवत असेल तर समजून जा तुमच्या घरावरती कुलदेवी प्रसन्न आहे.
आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, कधी-कधी आपल्या घरामध्येच आपल्याला राहावंसं वाटत नाही, कंटाळवाणं वाटतं. घर सोडून बाहेर गेले की आपण खुश असतो, पण घरी आलं की आपण दुःखी असतो. आपल्या घरामध्ये आपल्याला आळस येतो, कंटाळा येतो. तर असं काही तुम्हाला वाटत असेल, तर घरामध्ये तुमची कुलदेवी तुमच्यावरती नाराज आहे. तसेच तुमच्या घरामध्ये जर संतती प्राप्तीसाठी काही अडचणी येत नसतील, आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला यावी किंवा मुलगा जन्माला यावा यासाठी कोणताही नवस तुम्हाला करायची गरज पडत नाही आणि अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो आणि त्या घरावरती कुलदेवी ही प्रसन्न असते. तर पहा, काही शारीरिक अडचणी किंवा काही संतान प्राप्तीच्या अडचणी जर तुमच्या घरामध्ये कुणाला येत नसतील, तर तुमच्या घरावरती कुलदेवी माता ही प्रसन्न आहे असं समजून जावं. आता बघा, कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. मग ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती बाहेरून प्रवेश करत नाही. आता जर एखाद्याच्या घरामध्ये वाईट शक्तीने प्रवेश केला तर त्या घरामध्ये भांडण, क्लेश, कलह हे सारखे सारखे होत असते. परंतु ज्या घरावर कुलदेवी प्रसन्न आहे त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. कारण आपल्या कुलदेवीचा वास हा आपल्या मुख्य दरवाजावरती असतो आणि ज्यावेळेस कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करते त्या अगोदर कुलदेवी तिथे असेल. कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर मग ती कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मकता किंवा काही दोष अडचणी ह्या आपल्या घराला लागत नाही. त्याचबरोबर पुढचं लक्षण असं आहे की आपल्या घरामध्ये आपल्याकडून जर कुलदेवीचं काही चुकलेलं असेल किंवा आपल्याकडून कुलदेवीला काही करून घ्यायचं असेल तर ती आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये जाते. त्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची नाराजगी ती सांगत असते आणि बऱ्याच वेळा आपल्या ज्या काही चुका आहेत तर ती आपल्याला दाखवून देत असते. आणि पहा, कुलदेवी आपल्याला आपले जे काही संकेत आहे तर ती देत असते. त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी ती त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नामध्ये जाते आणि तिची नाराजगी सांगत असते. हे करा, ते करा, अशा गोष्टी ते सांगत असतात. ओटी भरणं किंवा माझं काही कुळाचार करायचं राहिलं असेल तर ते सुद्धा ती सांगत असते आणि त्या ज्यावेळेस असं सांगते त्यावेळेस त्या घरावरती कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आहे आणि ती आपले जे काही कार्य राहिलेले आहे ते करून घेत असते. तर पहा, तुम्हाला जर तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये सहज अडीअडचणी तुम्हाला जाणवत असतील किंवा तुमचं घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा आला की लगेच निघून जातो, तुमच्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. म्हणजे तुमच्या कुलदेवीची आठवण काढायची आहे. कुलदेवी वर्षातून एकदा तुमच्या कुलदेवीच्या ठिकाणी जायचं आहे, कुलदेवाच्या ठिकाणी जायचं आहे. त्यांचं शारदीय नवरात्र असेल, लग्न असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळेस त्यांची आठवण काढायची आहे आणि या शारदीय नवरात्र वगैरे असेल तर त्यावेळेस त्यांची ओटी देखील तुम्हाला भरायची आहे. अशा पद्धतीने कुळाचार जर केला तर तुमची कुलदेवी तुमच्यावरती कधीही नाराज होणार नाही आणि तुमच्या घरावरती तिचे कृपा आशीर्वाद हे कायम राहतील. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.